गेल्या 3 दिवसांपूर्वी नागपूरमध्ये अतिशय मोठी अशी दंगल झालेली होती आणि या संदर्भातल्या बातम्यांचा घेऊयात आढावा। नागपूर दंगलीचा मास्टरमाइंड फहीम खानची पोलीस कोठडी आज आता संपणार आहे आणि त्याला आज कोर्टामध्येही हजर केलं जाणार आहे। फहीम खानच्या जहाल भाषणानंतर दंगल भडकल्याचं पोलीस तपासामध्ये समोर आलं असल्याचं बघायला मिळतंय। जमावानं काही भागातील घरं आणि वाहनं चालली, त्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल। नागपूरच्या दंगलीनंतर आता बारीक लक्ष ठेवण्यासाठी एनआयएची टीम दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। मराठवाड्यातल्या जालना, परभणी, नांदेड, बीड, उदगीरमध्ये ही टीम लक्ष ठेवण्यासाठी दौरा करत असल्याची माहिती आहे। दंगल किंवा तेढ उद्भवेल असं कोणी काम करतंय का यावर देखील या टीमचं बारीक लक्ष असेल। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नागपुरातल्या हिंसाचार प्रकरणात फहीम खानला अटक झाली आणि आता दुसऱ्या मास्टरमाइंडला अटक करण्यात आली। सय्यद असीम अली असं त्याचं नाव आहे आणि सय्यद अली मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा पदाधिकारी आहे। याआधी एका हिंदू नेत्याच्या हत्या प्रकरणामध्ये त्याला अटक झालेली। सय्यद अली हा नागपूरच्या झिंगाबाई टाकळी परिसरात राहतो, त्याच्यावर दंगा भडकवण्याचा संशय आहे। नागपूरमधील हिंसाचार घटना घडण्याच्या पूर्वीचे सीसीटीव्ही समोर आले। काही तरुण शिवाजी पुतळ्याकडे पाहणी करतानाचे हे व्हिडिओ सोशल मीडियावर आता व्हायरल झालेले आहेत। त्याचबरोबर या व्हिडिओचा पोलीस तपास होतोय। या हिंसाचारमध्ये घडवणारे कोण होते याची तपासणी केली जाते। औरंगजेबाची कबर पाडण्यावरून सपा आमदार अबू आझमी संतापले। देशाची प्रगती होणार असेल तर कबर उखडवून टाका, फक्त हिंदू मुस्लिम वाद केला जातोय असा आरोप आझमींनी केला।